नमस्कार मंडळीनो, नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, अखेर सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 14 मार्च रोजी। काय आहे वृत्त जाणून घेऊया, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 14 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या माध्यमिक, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू नाही। शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फरकासहित 12 वर्षांनंतर देय असणारी कालबद्ध पदोन्नती योजना 30 एप्रिल 2098च्या दिनांक 23/7/98च्या निर्णयानुसार 1 ऑक्टोबर 94 पासून मंत्रिमंडळ मंजुरीनंतर लागू करण्यात आलेली आहे। शासन मान्यताप्राप्त शाळांमधील कनिष्ठ लिपिक, शिपाई या पदावर काम करीत असलेल्या सर्व श्री हिरालाल पिपारिये व इतर 10 यांनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका दाखल केली होती। सदर न्यायालयीन प्रकरणी उच्च न्यायालयाने 14/8/2014 रोजी राज्यातील खाजगी संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले। माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील अनुदानातील शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे। सदरच्या निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागामार्फत येणाऱ्या खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त माध्यमिक, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक